और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 27 गावांमध्ये राबवण्यात येत असलेल्या क्लस्टर योजनेविरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। याबाबत 27 गाव सर्वपक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समितीची बैठक गुरुवारी सोनारपाडा येथे पार पडली। या बैठकीत क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यासारख्या प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या घरांवर व जमिनींवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली। तसेच 20 मार्च रोजी 27 गावातील भूमिपुत्रांची मोठी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। समितीचे उपाध्यक्ष सुमित वजे यांनी माध्यमांशी बोलताना क्लस्टर योजनेवर तीव्र टीका करत या योजनेमुळे स्थानिकांच्या घरावर व जमिनींवर टांगती तलवार निर्माण झाल्याचा आरोप केलाय। 27 पैकी सर्व गाव कोणत्या ना कोणत्या योजनेमुळे बाधित होत असून स्थानिकांना नामशेष करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान 20 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत भूमिपुत्रांना क्लस्टर योजनेचे परिणाम समजावून सांगण्यात येणार असून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। आता तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही एकही रुपया टॅक्स भरणार नाही। आम्हाला कुठलीही प्रकारची सुविधा नाही, त्याच्यामुळे आम्ही टॅक्स भरणार नाही। आणि जी आता सक्तीची, जप्तीची, नळ कनेक्शन कट करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत, सक्तीची वसुली करणं, गायांना, दुकानांना, त्यानंतर घरांना सील करणं, हे जे सक्तीचे चालू आहे, नळ कनेक्शन कट करणं, हे जे सक्तीचे चालू आहे, हे त्वरित थांबवा। अन्यथा होणारे परिणाम जे आहेत त्याला जिम्मेदार तुम्हीच असाल। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला, त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि इथले स्थानिक राज्यकर्ते असतील। धन्यवाद। 27 गावांवरती नेहमीप्रमाणे हा अन्याय होतच आलेला आहे। गेले काही वर्षांपासून आमची ही ठाम मागणी होती की आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाहीये आणि त्याचा निषेध आम्ही विविध स्तरांवरती नोंदवलेला आहे। आम्ही टॅक्स देखील आता भरणार नाही, कारण का आम्हाला इथं राहायचंच नाही। परंतु एक प्रकारे ज्यावेळी जसे ब्रिटिश होते, ते ब्रिटिश जी राजवट होती ती देखील आम्हाला परवडत होती, पण आता त्या ब्रिटिश राजवटीपेक्षाही बेकार काम जे चालू आहे ते आज 27 गावांमध्ये चालू आहे। आज ही क्लस्टर योजना म्हणजे इथला स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक गावकरी, त्याची शेत जमीन, त्यांनी इतक्या वर्षाचे जोपासलेले ज्या जागा आहेत व सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं आताचं राहतं घर, या सगळ्यांवरती टांगती तलवार आणण्याचं काम जर कोणी करतोय तर ही क्लस्टर योजना करत आहे। थोडक्यात या क्लस्टर योजनेमध्ये आज बरीचशी माहिती आम्ही आज चर्चा केली आणि येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे येत्या 20 तारखेला आम्ही या क्लस्टरच्या संदर्भात 27 गावातील पूर्ण लोकांची आज एक भव्य बैठक लावणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक गाववाल्यांना आम्ही समजून देणार आहोत तिथे तर आपल्या सगळी जागा आणि सगळे आपले भूखंड असतील किंवा आपली घरं असतील याच्यावरती कशी आता बाधा येणार आहे या क्लस्टरमधनं, हे सगळं आम्ही त्या मीटिंगला समजून देणार आहोत। बाधित होतात आणि काय क्लस्टरमध्ये एकूण 27 गावांपैकी त्यांनी असं केलेलं आहे तर काही गावं ऑलरेडी ग्रोथ सेंटरमध्ये बाधित झालेली आहेत, तर काही गावं जी आहेत ते आता बुलेट ट्रेनचं बिझनेस हबमध्ये बाधित झालेली आहेत आणि जी उर्वरित जी सर्व गावं आहेत ही पूर्ण आता क्लस्टरमध्ये देखील बाधित झालेली आहेत। म्हणजे 27 पैकी 27 गावं ही आता या कोणत्या ना कोणत्या स्कीममध्ये ही आमची बाधित झालेली आहेत। म्हणजे एक प्रकारे येथील आम्ही स्थानिक भूमिपुत्र, आम्ही येथील रहिवाशांना आम्हाला नामशेष करण्याचं काम पूर्णपणे आता या सरकारने आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चालवलेलं आहे। आमचे अध्यक्ष खासदार बाळामामा म्हात्रे यांची नेहमीच ही भूमिका असते का प्रत्येकाने आपल्या न्याय हक्कासाठी हे लढायलाच पाहिजे आणि जिथे जिथे या स्थानिक भूमिपुत्रांवर आणि स्थानिक गावकऱ्यांवर आणि या गावांवर जर अन्याय होत असेल तर नक्कीच तिथे खासदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून देखील ते आपल्या स्तरावरती त्यांचा पाठपुरावा करतील आणि जिथे जिथे संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून जिथे जिथे त्यांची उपस्थिती अपेक्षणीय असेल, कुठे आंदोलन असेल, कुठे मीटिंग असेल, तिथे नक्कीच ते उपस्थित राहून लोकांना तिथे मार्गदर्शन करतील। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।